एका बाजूला श्रद्धा, एका बाजूला इतिहास आणि मनाला स्पर्श करणारा आजचा ब्लॉग. चला तर मग ब्लॉगला सुरू करूयात. गाईज, आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत आणि पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. असं पॅक उन्हामध्ये, भर उन्हामध्ये आम्हाला जावं लागतं एका ठिकाणी. पण आज गेल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आहे, कारण खूप दिवसाची माझी इच्छा होती, मला त्या ठिकाणी जायचंच आहे. आणि मी अशा कोणत्या ठिकाणी चालली आहे तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तुम्हाला पण आता आलेलो आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी. राजे गेले पण त्यांचा इतिहास आजही जिवंत आहे. जिथे शंभूराजांचं बलिदान झालं त्या भूमीत आज आपण आलेलो आहोत. अंगावर काटाच आला. मृत्यू समोर असतानाही धर्म न सोडणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. चला तर मग आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत. दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागलेली होती. लांबून लोक त्या ठिकाणी थांबलेले होते दर्शनासाठी. आम्ही सुद्धा त्या लाईनीत थांबलेलो होतो. शेवटी आम्हाला पण शंभूराजांचं समाधीचं दर्शन घेता आलं आणि खरंच त्या क्षणी खूपच मस्त आणि वेगळं वाटलं. खूप दिवसापासून इच्छा होती या ठिकाणी यायची आणि आज शेवटी तो क्षण आला. समाधीचं दर्शन घेताना खूपच मन भरून आलं. त्या ठिकाणी एक वेगळी शांतता आणि ऊर्जा जाणवते. खूपच मस्त वाटत आहे. मंदिराच्या परिसरात येशुराणीचा सुद्धा फोटो आहे. त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि खरंच इतिहास अजूनही जवळून अनुभवल्यासारखं वाटत आहे. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि आसपासचा परिसर सुद्धा पाहिला. खूपच मस्त आहे. आणि त्यानंतर आम्ही नदीचं दर्शन घेण्यासाठी आलो. त्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम झालेला आहे. या नदीवरती महत्व आहे. त्या ठिकाणी बोटिंग वगैरे सगळं सुरू आहे. मग आता बोटिंग सफर करून घेऊयात. त्या ठिकाणी बघा बोट किती मस्त चालली. एक बोट येते, एक बोट जाते. बोटिंगचा सुद्धा तुम्ही समर वॅकेशनमध्ये एन्जॉय करू शकता. खूपच खरं सांगते त्या ठिकाणचा नजारा खूपच सुंदर होता. वातावरण एकदम शांत आणि मन खूपच प्रसन्न झालं. तिथे जाऊन मनाला खूपच मस्त वाटलं आणि एकदम मनाला तृप्त झाल्यासारखं वाटलं. एवढं कडक ऊन असून सुद्धा पायामध्ये न चप्पल घालता एवढे लोक त्या नदीच्या किनाऱ्यावरती उभे आहेत. पण ते पाहून मनाला एक वेगळीच भावना वाटली. पण या ठिकाणी खूप लोकांची गर्दी आहे. कोणी बोटिंग करते, कोणी आंघोळ करते, कोणी पाण्यामध्ये दीप सोडत आहे. खूपच मस्त वाटत आहे या ठिकाणी येऊन. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. खरं सांगते खूपच फरशी गरम होती आणि पाय खूप भाजले होते आणि चालायला सुद्धा त्रास होत होता. तरी सुद्धा लोक भक्तीने त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत होते. हे पाहून मनाला एक वेगळीच भावना आली. मी मंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेले. महादेवाचं दर्शन घेतलं. तो क्षण खूपच भारी होता. मनाला खूप शांतता वाटली, प्रसन्न वाटलं. आम्ही आता सुंदर परिसरातून बाहेर येत आहोत. बाहेर येताना कमानीवर मस्त असं शंभूराजे असं लिहिलेलं होतं. ते पाहून अजून भारी वाटलं. जणू शंभूराजांचा इतिहास अजूनही त्या ठिकाणी जिवंत असं वाटत आहे. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला पुन्हा आळंदी लागली. आळंदीचा परिसर पाहत पाहत आम्ही पुढचा प्रवास घेतला. त्यानंतर आम्हाला संत ज्ञानेश्वर थोरले पादुका मंदिर आम्हाला त्या ठिकाणी लागलं. मग आम्ही त्या ठिकाणाहून मस्त थोड्या वेळ थांबलो, एन्जॉय केला आणि त्यानंतर थोडंसं एवढं कडक ऊन होतं की म्हटलं चला आपण काहीतरी खाऊया. मग थोडंसं गार खाण्यासाठी गेलो. मस्त मँगो शेक घेतला आणि एन्जॉय केलं आणि ते खाऊन मस्त निघालो परत.